माझ्या कारभाराची लय जळाली बघा, जळून जळून खाक झालेत. कारण का माझ्या सासूबाईनं माझ्यासाठी चिरमुऱ्याचं लाडू, शेव चिवडा, चिरमुरं, गावची शेव, लय काय काय खायला पाठवले. अहो तर चिरमुऱ्याचं लाडू नाही का गावाला शाळेतनं भेटायचा, कसला भारी लागायचा. काय थम्सअप भिमसअप काय नाही पाठवलेलं आहे, त्याच्यामध्ये गोमूत्र पाठवले. गोमूत्र बघा मला ना उंबरट्याला लेपन करायला लय लागतं. आणि आम्ही पालीच्या खंडोबाला गेलेलो ना, तिकडून भंडारा आणि खोबऱ्याची वाटी आणलेली, ती मी गावालाच विसरून आलेली. ती का सासूबाईनं जाऊबाईजवळ पाठवली. आणि बाजूच्या आमच्या काकेत ना, त्या मला बोललेले, नीलम कधी पण गोमूत्र आणलं की मला थोडंसं दे. त्यांना दिलं हो थोडंसं बाटलीतनं काढून. आणि सगळ्यात भारी ताजी ताजी भोपळ्याची भाजी, कसली जबरदस्त लागते ना. आमच्याकडे बघा कोणाकडे कणीचा भात चवळं बिवळं टाकून करतात, तुमच्याकडे कोणत्या पद्धतीनं करतात. त्याची नारा बिरा काढल्या आणि चिरायचं काम आणि कारभारानं दिलं. कारण का लय बारीक भारी चिरतात बघा, एकदम बारीक बारीक पाकत्याचा भुगा पाडते ते. आणि ना आळूची पानं पण दिलेली, बारकी बारकी होती होल पडलेली, ती उद्या करायला येतील.